नमस्कार मित्रांनो. कधी तुम्ही विचार केला आहे का आपल्या सूर्याचं भविष्य काय असेल? अब्जावधी वर्षांपासून पृथ्वीला प्रकाश आणि उष्णता देणारा हा तारा एक दिवस वृद्ध होईल का? त्याचा शेवट कसा होईल? आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न, भविष्यात आपला सूर्यही अशाच सुंदर नेब्युलामध्ये रूपांतरित होईल का? आज आपण अशाच एका अद्भुत खगोलीय वस्तूकडे पाहणार आहोत, जी कदाचित आपल्या सूर्याच्या दूरच्या भविष्याची झलक दाखवत आहे. ही कथा सुरू होते इसवी सन 1764 मध्ये. त्या काळात फ्रेंच खगोलशास्त्रज्ञ चार्ल्स मेसिये आकाशातील अशा धूसर वस्तूंची यादी तयार करत होते, ज्यांचा धूमकेतूंशी गोंधळ होऊ नये. त्यांच्या यादीतील 27वा क्रमांकाचा एक रहस्यमय प्रकाशमान ढग विशेष ठरला. आज आपण त्याला M27 किंवा डंबेल नेब्युला म्हणून ओळखतो. त्यावेळी कोणालाही कल्पना नव्हती की हा शोध भविष्यात ताऱ्यांच्या जीवनचक्राबद्दलची एक मोठी किल्ली ठरेल. M27 ही एक ग्रहीय नेब्युला आहे. नावात ग्रहीय हा शब्द असला तरी याचा ग्रहांशी काहीही संबंध नाही. प्राचीन दुर्बिणींमधून पाहताना या वस्तू ग्रहांसारख्या दिसत असल्यामुळे त्यांना हे नाव देण्यात आले. डंबेल नेब्युला ही आकाशातील सर्वात तेजस्वी ग्रहीय नेब्युलांपैकी एक आहे. ती वल्पेक्युला अर्थात कोल्हा तारका समूहाच्या दिशेनं दिसते आणि चांगल्या दुर्बिणीत किंवा अगदी शक्तिशाली द्विनेत्री दुर्बिणीतही पाहता येते. तुम्ही सध्या पाहत असलेले हे दृश्य प्रत्यक्षात वर्तमान काळातील नाही. M27 इतकी दूर आहे की तिचा प्रकाश पृथ्वीपर्यंत पोहोचण्यासाठी जवळपास 1000 वर्ष लागतात. म्हणजेच आपण आज जी प्रतिमा पाहत आहोत ती प्रत्यक्षात 1000 वर्षांपूर्वीची आहे. या रंगीत प्रतिमेमध्ये लाल रंग हायड्रोजन वायूचे प्रतिनिधित्व करतो. निळा रंग आयनीकृत ऑक्सिजन वायू दर्शवतो. या रंगांमुळे नेब्युलाची रचना आणि तिचे सूक्ष्म तपशील अधिक स्पष्टपणे दिसून येतात. याच ठिकाणी ही कथा आणखी रोचक बनते. आजच्या आधुनिक खगोलशास्त्रामुळे आपल्याला माहिती आहे की सुमारे 6 अब्ज वर्षांनंतर आपला सूर्य आपल्या आयुष्याच्या अंतिम टप्प्यात प्रवेश करेल. तो हळूहळू आपल्या बाह्य वायूंचे थर अंतराळात फेकून देईल. हे वायू विस्तारत जातील आणि त्यातून निर्माण होईल एक भव्य ग्रहीय नेब्युला. कदाचित ती M27 सारखी दिसेल किंवा कदाचित त्याहूनही अधिक सुंदर. आणि सूर्याच्या केंद्रभागात उरेल एक अत्यंत गरम, लहान पण घनदाट तारा, श्वेतबटू. हा श्वेतबटू इतका गरम असेल की तो प्रखर एक्स किरण उत्सर्जित करेल. म्हणजेच M27 मध्ये आपण जे पाहत आहोत ते कदाचित आपल्या सूर्याचे भविष्य असू शकते. चार्ल्स मेसिये यांच्या काळात म्हणजे 18व्या शतकात या नेब्युलाचे खरे स्वरूप समजून घेणे विज्ञानाच्या आवाक्याबाहेर होते. मात्र आश्चर्याची गोष्ट म्हणजे आजही अत्याधुनिक दुर्बिणी आणि संगणकीय मॉडेल्स असूनही ग्रहीय नेब्युलांबद्दल अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. उदाहरणार्थ, या नेब्युलांचे इतके गुंतागुंतीचे आकार कसे तयार होतात? काही नेब्युला गोलाकार तर काही फुलपाखरासारख्या का दिसतात? त्यामागे सहचर तारे, चुंबकीय क्षेत्रे की इतर कोणती प्रक्रिया कार्यरत असते? या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रवास आजही सुरू आहे. जेव्हा आपण M27 कडे पाहतो तेव्हा आपण केवळ एका दूरच्या नेब्युलाकडे पाहत नसतो. आपण आपल्या सूर्याच्या, आपल्या सौरमालेच्या आणि कदाचित पृथ्वीच्या अत्यंत दूरच्या भविष्याकडे डोकावत असतो. ही एक अशी खिडकी आहे जी आपल्याला अब्जावधी वर्षांनंतरच्या विश्वाची झलक दाखवते. मित्रांनो, तुम्हाला काय वाटते? अब्जावधी वर्षांनंतर सूर्य एका अशा सुंदर नेब्युलामध्ये रूपांतरित होईल, ही कल्पना तुम्हाला रोमांचक वाटते की थोडी भावुक? तुमचे विचार आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच विश्वातील अद्भुत कथा आणि खगोलशास्त्रातील रहस्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. पुन्हा भेटूया विश्वातील आणखी एका अद्भुत रहस्यासह. तोपर्यंत आकाशाकडे पाहत रहा, कारण कदाचित त्यातच आपल्या भविष्याची कथा लिहिलेली आहे.